मंडळी, झी मराठीवरील अस्मिता या मालिकेतून अभिनेत्री मयुरी वाघ ही घराघरात लोकप्रिय झाली. याच मालिकेच्या सेटवर अभिनेत्री मयुरी वाघची मैत्री पियुष रानडे या अभिनेत्यासोबत झाली. मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमात झालं आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र या दोघांचं लग्न जास्त काळ टिकलं नाही. अवघ्या 2च वर्षात या दोघांचाही घटस्फोट झाला. मयुरी वाघ मधली काही वर्ष सोशल मीडियापासून दूर होती. पहिल्यांदाच तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे या मुलाखतीत भाष्य केलं आहे. पहिल्यांदाच ती तिच्या नवऱ्याबद्दल आणि घटस्फोटाबद्दल बोलताना दिसली. या मुलाखतीमध्ये मयुरीने पियुष रानडेवर खूप गंभीर आरोप लावले आहेत. तो नेहमीच खोटं बोलायचा. सेटवर मी त्याला सरप्राईज द्यायला जायचे तेव्हा तो तिथे नसायचा. फोन केला तर तो फोन सुद्धा उचलत नव्हता. कुठे आहेस, काय करतो हे त्याला सांगावंसं अजिबात वाटत नव्हतं. मी अनेकांकडून त्याच्याबद्दल ऐकलं होतं. माझे मित्रही त्याला चांगलेच ओळखत होते. पण त्यांनी मला हे खूप उशिरा सांगितलं. त्यांनी मला खूप टॉर्चर केलं, मारहाण केली, शिवीगाळही केली. हे सगळं मी सहन करत होते. अजून त्याला वेळ देऊन ते सावरण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा तो माझ्या वडिलांवरती घसरला तेव्हा मात्र एका पॉइंटला झालं की आता बस झालं. मयुरी पुढे म्हणाली, जेव्हा मी फुलराणी या मालिकेचं शूटिंग करत होते तेव्हा सहकलाकारांनाही जाणवलं की माझ्या आयुष्यात काहीतरी सुरू आहे, जे मी कोणाबरोबरही शेअर करू शकत नव्हते. माझ्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी घडतंय. त्या सगळ्याचा त्रास मला होतोय. मी डिस्टर्ब होते किंवा सीन संपला की तिच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे हे त्यांना दिसत होतं. माझे सहकलाकार त्यावेळी सतत माझ्याबरोबर असायचे. अनेकदा पहाटे 2 ते 3 वाजेपर्यंत ते सगळे माझ्यासाठी थांबायचे, कारण तेव्हा मला झोपच लागायची नाही. मयुरी पुढे म्हणाले, माझ्या आईबाबांना 4 महिन्यातच समजलं होतं की हे सगळं काहीतरी चुकतंय. ही गोष्ट मला समजायला जवळपास 1.5 वर्ष गेली. ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला ती व्यक्ती हे करू शकणार नाही असं मला वाटत होतं. आता असं जाणवतं की आपण तेव्हाच निर्णय घ्यायला पाहिजेत होता. वेगळं होणं वगैरे या गोष्टी फार आधी घडल्या असत्या, पण मला या सगळ्या गोष्टी स्वीकारायला खूप वेळ गेला. त्या व्यक्तीचा मला एवढा त्रास होत होता, परंतु त्या गोष्टी मी कोणाबरोबरच शेअर करू शकत नव्हते. तेव्हा मी शूटिंग करत होते म्हणून मी सावरले. रात्री 2:30 वाजता मी वॉशिंग मशीन लावायचे. संपूर्ण किचनमध्ये साबणाचं पाणी टाकून सगळं घासून काढायचे. त्या काळात मी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि कारण फक्त एकच होतं. मला माझ्या डोक्यातून सगळं काही काढून टाकायचं होतं. तेव्हा मी एकटीच होते, त्यामुळे मी घरात मासे पाळले होते. जवळच्या मित्रांबरोबर मी सगळं बोलू शकत नव्हते, त्यामुळे मी या माशांबरोबर बोलायचे. त्याच्याबरोबर काढलेल्या या 1.5-2 वर्षाच्या काळात माझा खूपच मानसिक आणि शारीरिक छळ झाला असंही मयुरीने या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.